माझ्याकडे दोन महत्त्वाची पत्र आहेत. एक आहे रुपाली चाकणकर यांनी पत्रकाराला त्रास देण्यासाठी नेमकं पत्र काय लिहिलं, त्याचा पेपर बंद पडावा अशी त्यांची कशी भूमिका होती, आणि त्याचबरोबर हा खरात हा विजय मल्ल्याच कसा बनला असता. अर्थात विजय मल्ल्याने आर्थिक गुन्हा केलेला आहे. हा गुन्हा हा अत्यंत घृणास्पद आहे, पण हा त्याच मार्गावरती होता. सो कहाणीची सुरुवात होते ती शिर्डीमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यावर. एक तरुणी पोलिसांकडे तक्रार करते की तिचे हा जो नितीन जाधव आहे, जो अशोक खरातच्या कुटुंबात म्हणजे त्याच्या ऑफिसमधला ऑफिस बॉय आहे, त्यांनी काही व्हिडिओ बनवलेत आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देऊन माझी बदनामी करतो आणि खंडणी मागतो. याच्या काही दिवसच आधी अशाच स्वरूपाचा एक गुन्हा अहिल्यानगरला दाखल होतो. पोलीस त्या नितीन जाधवला ताब्यात घेतात आणि त्याला ताब्यात घेतात त्याच वेळेला त्याचा मोबाईल फोन पण ताब्यात घेतात. मग पोलीस ज्या वेळेला शिर्डीचे तपास करायला लागतात त्यावेळेला अहिल्यानगर पोलिसांना त्याची कुणकुण लागते. अहिल्यानगर पोलीस नितीनची आणखी चौकशी करत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की ज्या मोबाईलवरून इंस्टाग्राम अकाउंटवरून ह्या तरुणीला शिर्डीच्या धमक्या दिल्याचं तक्रारीत म्हटलंय, तो फोन हा प्रत्यक्षात अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे ती तक्रार खोटी आहे. मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा मी तुम्हाला आकडा सांगतोय, 100 व्हिडिओज हे पोलिसांच्या हाताला लागले. 100 व्हिडिओ. आणि तरी हे व्हिडिओ हे कॅप्टन खरातच्या एकूण गैरकृत्यातले केवळ 10% व्हिडिओ आहेत. कारण नितीन जाधव आणि तत्सम मंडळींनी मिळून ह्याच्या कार्यालयामध्ये जो स्पाय कॅमेरा ठेवलाय त्याचे हे व्हिडिओ, त्याच्याशिवाय खरातचे जे वेगवेगळे संपत्तीचे तपशील येतात किंवा त्याचं बेडरूम आहे, या ठिकाणी त्यांनी जी काही कृती केली त्याचे हे व्हिडिओ नाही. मी ते 2 पत्र तुम्हाला दाखवणार आहे. हा विजय मल्ल्या कसा झाला असता आणि कोणाचा काही भाव असो. पोलिसांनी उत्तम काम केलं तर त्याचं कौतुक करा. गृहमंत्र्यांनी उत्तम काम केलं आहे तर ते उत्तम आहे म्हणून सांगा. ह्या प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे पोलीस आणि गृहमंत्री सोमनाथ खारगे GSP त्यांची टीम आहे अहिल्यानगरची, आणि राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तम काम केलं. मी जसं जसं तुम्हाला हे सगळे तपशील सांगेल तसं लक्षात येईल. तुमचा राजकीय भाव काही असू द्या, मला खात्री आहे की ज्यांना हे आवडेल ते व्हिडिओमध्ये म्हणतील की पोलिसांनी चांगलं काम केलंय. ज्यांना आवडणार नाही ते वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका टिप्पणी करत राहतात. सो असं दिसतं आहे 100 पेक्षाही जास्त व्हिडिओ, आणि तरीही हे व्हिडिओ कॅप्टन खरातच्या एकूण गैरकृत्यातले केवळ 10% व्हिडिओ असल्याचं सरांनी यावेळेस सांगितलं. कारण नितीन जाधव आणि काही मंडळींनी मिळून ह्याच्या कार्यालयामध्ये जो स्पाय कॅमेरा ठेवलेला होता त्याचे हे व्हिडिओ आहेत. त्याच्याशिवाय घरात खरातचे जे वेगवेगळे संपत्तीचे तपशील येत आहेत किंवा त्याच्या बेडरूम ज्या आहेत या ठिकाणी त्यांनी जे काही कृती केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ नाही आहेत. ते 2 पत्र सरांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत. हा विजय मल्ल्या कसा झाला असता आणि कुणाचा काही ठाव ठिकाणा न लागता हा कसा पसार होणार होता ऑस्ट्रेलियाला, याची सगळी स्टोरी या ठिकाणी कुलकर्णी सरांनी आपल्याला सांगितली. ते म्हणतात की पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलंय, त्यांचं कौतुक हे निश्चितच केलं पाहिजे. गृहमंत्र्यांनी देखील उत्तम काम केलेलं आहे, त्यांचं देखील कौतुक झालेलं पाहिजे. या प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे पोलीस आणि गृहमंत्री सोमनाथ खारगे जे आणि त्यांची जी काही टीम आहे SP मंडळींची अहिल्यानगरची, आणि राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी अतिशय उत्तम काम करत हा सगळा प्रकार बाहेर काढला. जसं जसं हे सगळे तपशील बाहेर आले तसं तसं या सगळ्यांमध्ये कोण कोण अडकलेलं आहे, किती अडकलेलं आहे, कसं अडकलेलं आहे हे देखील या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. तर मंडळी, शिर्डीचं हे प्रकरण घडलं त्यावेळी हे व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात आले. त्यावेळी एका RTO क्लास 1 ऑफिसर महिलेचा पण त्यामध्ये व्हिडिओ असल्याचं कुलकर्णी सरांनी या ठिकाणी सांगितलं, आणि ती महिला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना दिसली. त्यामुळे क्लास 1 असलेली महिला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी अडकलेली असल्याचं कुलकर्णी सरांनी सांगितलं. शासकीय महिला कर्मचारी सुद्धा किती मोठ्या प्रमाणात यामध्ये फसलेला आहे याची देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे.
पण त्या का फसल्या हे जर का सांगायचं झालं तर त्यांच्या बुद्धीची कीव या ठिकाणी करावीशी वाटते असं ते म्हणतात. त्यांना एका मानसिक आधाराची गरज होती आणि त्या मानसिक आधाराच्या शोधात या वाहवत गेल्या असा प्रश्न या ठिकाणी पडतो. मंडळी, हा जो भामटा आहे हा म्हणायचा की मी कृष्णाचा अवतार, मी ज्या वेळेला शांतपणे मनन चिंतन करतो, ध्यान करतो, त्यावेळेला माझ्या अंगामध्ये शक्ती येते आणि ती शक्ती माझ्या अंगा प्रत्यंगात येते, माझ्या लिंगामध्ये पण येते आणि ज्या वेळे एखाद्या महिलेचा दोष आहे तर तो दोष दूर करण्यासाठी जाण्याचं साधन म्हणजे तिची योनी आहे आणि तिथे मग संभोग केल्यानंतर तो दोष दूर होतो असं काहीतरी तिरकट हा त्या महिलांना सांगायचा आणि मग त्यांच्याबरोबर संभोग करायचा. हा ज्या पिचलेल्या शासकीय कर्मचारी, राजकीय नेत्यांच्या, श्रीमंत कुटुंबातल्या किंवा त्याच्या जाळ्यात अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांचं चांगलं होण्यासाठी किंवा ज्यांची लग्न जमत नाही आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये अडचणी आहेत, ज्यांना शारीरिक अडचणी आहेत, अशा महिलांना वेगवेगळे जे त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासोबत तो अशा पद्धतीनं चर्चा करायचा आणि मग तो त्या महिलांबरोबर केवळ एकदाच नाही तर तुमचा दोष, तुमच्यावर झालेला तुमचा दोष हा किती मोठा आहे आणि त्याच्यावरती अनेक वेळा संभोग करावे लागतील असं सांगून तो त्यांच्याबरोबर वारंवार संभोग करायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि ती कुलकर्णी सरांनी समोर ठेवली आहे. खरी तर ही कहाणी आहे जेव्हा हे 100 अधिकाऱ्यांचे व्हिडिओ जे पोलिसांच्या हाती लागले तेव्हा असे व्हिडिओज आणि त्यात अडकलेले मंडळी हे शासकीय कर्मचारी, अगदी क्लास 1 अधिकारी मंडळी देखील यामध्ये अडकलेत असं या ठिकाणी समोर येत आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी स्पष्ट असे आदेश दिलेले होते की या सगळ्या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे, याला सोडता कामा नये. पोलीस कामाला लागले आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की याची कुणकुण ही त्याला लागलेली आहे आणि हा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या विचारात आहे. त्यावेळेला पोलिसांनी एक लुकआउट नोटीस जारी केली आणि या नोटीसच्या माध्यमातून नंतर हाही निरोप त्याच्याजवळ देण्यात आला की तू जर एअरपोर्टवर गेलास तर आम्ही दिलेल्या लुकआउट नोटीसप्रमाणे तुला अटक करण्यात येईल आणि तुझी सगळीकडे बदनामी होऊ शकते, म्हणून तू जाण्याचा प्रयत्न करू नको. तुला अटक जर का झाली तर तुझी मोठ्या प्रमाणात बदनामी होईल असा निरोप त्याच्यापर्यंत देण्यात आला आणि म्हणून तो पळून जाऊ शकला नाही आणि तो थांबला. साध्या वेशातले पोलीस हे त्याच्या या निवासस्थानी, ह्या मठाच्या, ह्या आश्रमाच्या आजूबाजूला तैनात करण्यात आलेले होते आणि ते त्याच्यावरती पाळत ठेवून होते की हा निघून जातोय का, पळून जातोय का आणि त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. 13 मार्चला मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली होती आणि हे रितसर कागदपत्रांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आता प्रश्न पडलाय की या सगळ्या संदर्भामध्ये हे व्हिडिओ बाहेर आले कसे? तर हे व्हिडिओ असे बाहेर आले आहेत की याच्या मागे 2 राजकारणी आहेत किंवा 2 किंवा त्यांच्यापेक्षा अधिक देखील असू शकतात. या राजकारण्यांनी या भामट्यांबरोबर संबंध असल्यानंतर या प्रकरणात आध्यात्मिक फसवणूक, लैंगिक शोषण आणि राजकीय कनेक्शनचा पर्दाफाश केला. कॅप्टन अशोक खरात प्रकरण, कनेक्टिंग डॉट्स काय तर अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि राजकीय खंडणीच्या जाळ्याचे सखोल असं विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अंधश्रद्धेचा गैरवापर, स्वतःला कृष्णाचा अवतार सांगून उच्च शिक्षित महिला अधिकारी आणि राजकीय महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. आर्थिक गुन्हेगारी, जमिनीचे व्यवहार आणि राजकीय नेत्यांच्या पैशातून स्वतःची संपत्ती वाढवण्याचं रॅकेट या ठिकाणी उघडकीस आलं. खंडणी आणि स्पाय कॅमेरा, हा खरातच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी स्पाय कॅमेरे लावून ठेवलेले होते, त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले आणि त्याला खंडणी मागण्यात आली. प्रसार माध्यमांची देखील या ठिकाणी गळचिपी झाल्याची माहिती समोर येते. बातमी देणाऱ्या पत्रकाराचे वर्तमानपत्र बंद करण्यासाठी
महिला आयोगाकडून पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं ही देखील बाब समोर आली आहे. आणि हा केवळ लैंगिक गुन्हा नाही आहे, तर राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे असा निष्कर्ष मंडळी या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकतो. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? राहुल कुलकर्णी सरांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्यावरचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.